नमस्कार, माझं नाव प्रतीक देवराम गुंजाळ। मी 11वीपासून मॉडर्न कॉलेजला शिकत आहे। आता आम्ही MA सेकंड इयरला आहे आणि मी गेले 5 वर्ष PMPMELच्या बसने प्रवास करतो। बस तर येत नाही म्हणजे वेळेवर कधी। आता मेन स्टॉपला आहेत ना का काय अनाउन्समेंट सांगतात ना का माणसं, तर ते असं सगळ्या स्टॉपला इलेक्ट्रिक झालं पाहिजे ना का, असं म्हणजे बस आली की ते आधीच सांगणार ना का आता ही बस येत आहे। मग बस आम्हाला विचारायला नाही लागणार ना का जास्त कोणाला। आता कधी काय कसं होतं, आम्ही स्टॉपला उभा असतो ना का, 1 2 3 बस लाईनीने येतात। लाईनीने आल्या ना मग पहिली बस नसती वागवली, दुसरी पण नसती, ती सगळ्यात मागं जी असते ना ती वागवली असती। मग ते आम्हाला पकडणं अवघड जातं। आता त्या जे पुढं ज्या 2 बस थांबल्यात त्या निघून गेल्या, जी सगळ्यात मागं थांबली ती डायरेक्ट निघून जाते, मेन स्टॉपला येऊन थांबतच नाही ती बस। नाही म्हणजे आता बसमध्ये आम्ही असतो तर काय बसमध्ये कसं अनाउन्समेंट असताना स्टॉप सांगत राहतो, ते पुढचा कोणता स्टॉप येणार वगैरे, पण ते कधी मागं पुढं होतं। म्हणजे जेव्हा स्टॉप जातो ना तेव्हा ते म्हणतं ना का हा स्टॉप हा, तर मग आता रोजचे जे आमचे मार्ग आहेत त्याचं काय नाही, पण नवीन ठिकाणी जर जायचं असेल तर मग प्रॉब्लेम येतो। कधी लोक पण स्टॉप सांगत नाही, विचारलं तर लवकर। ते बसमध्ये सीट कधी भेटत नाही। आता कधी भेटतं लवकर, पण कधी लोकांकडनं भेटत नाही। म्हणजे ना का उठायला गेलं तरी म्हणतात ना का इथं काही लिहिलं आहे का तुमच्या हँडिकॅप सिटी म्हणून, असं म्हणतात ते। मग शेवटी उभं राहावं लागतं ना का मागं जाऊन। चढताना आता आम्ही पुढून चढतो सहसा ना का, मागून काही चढत नाही, कारण मागून गर्दी वगैरे असते, पुढून घेतात आम्हाला। पण कधी काय बसवाले काय करतात, आता समजा आम्हाला बघितलं ना म्हणतात नका येऊ ह्याच्यात तुम्ही ना का, गर्दी लई। पण पास काढायला पण आम्हाला म्हणजे प्रॉब्लेम येतात। नसतर लाईट बिल घ्यायचं विचारून, ते पण पुणे महानगरपालिके हद्दीतलं पाहिजे। वकिलाकडनं ते नोटरी करून ना का ते सगळं हे करून मग फॉर्म भरायचा, मग ते 1 2 महिन्यात पास येणार। असं सहजासहजी पास एवढं भेटत नाही। पहिलं कसं होतं, हँडिकॅप सर्टिफिकेट दाखवलं ना म्हणजे दिव्यांगाचं, तर सर्टिफिकेट दाखवलं लगेच पास दिला जायचा, पण आता नियम त्यांनी बदली केलेले आहे। बसमध्ये आता आम्ही म्हणजे कॉलेजला आणि हॉस्टेलला जायला त्याचा फायदा होतो आम्हाला, आणि पासची सुविधा तर त्यांची चांगलीच आहे, म्हणजे बेस्टच आहे। म्हणजे सगळ्या बसमध्ये ते अनाउन्समेंटचं ते चालू झालं पाहिजे, ते बंद करून ठेवलं जातं ना का बऱ्याच बसमध्ये। म्हणजे आहे पण बंद केलेलं, हा बंद केलेलं असतं ते सगळीकडे चालू झालं। सुरू असलं तरी त्याचा आवाज एकदम कमी केलेला असतो, ते कळत नाही।